विजेचं जग आपल्याला खूप गुंतागुंतीचं वाटतं नाही का? पण विचार करा, आपल्या स्मार्टफोनपासून ते मोठमोठ्या पॉवर ग्रिडपर्यंत सगळीकडे जी वीज वापरली जाते, तिचं तत्त्व आपल्याच शरीरातल्या एका प्रक्रियेशी मिळतं-जुळतं असेल तर? ऐकून आश्चर्य वाटलं ना? चला तर मग सर्किटच्या आत डोकावून पाहूया आणि त्यामागचं हे सोपं सत्य जाणून घेऊया. बघा, एका बाजूला आहे इलेक्ट्रिक सर्किट आणि दुसऱ्या बाजूला आपलं रक्ताभिसरण तंत्र. एकातून इलेक्ट्रॉन वाहतात तर दुसऱ्यातून रक्त. दोन्ही किती वेगळे वाटतात नाही का? पण या दोघांमध्ये एक जबरदस्त कनेक्शन आहे. चला शोधूया ते काय आहे. आणि गंमत म्हणजे हीच ती समानता आहे जी आपल्याला विजेचं सगळं रहस्य उलगडून दाखवणारे आहे. हो, अगदी खरं आहे. आपलं हृदय आणि रक्तवाहिन्या जशा काम करतात ना, अगदी तसंच काहीसं काम इलेक्ट्रिक सर्किटमध्येही घडत असतं. विजेला समजून घेण्याची ही एक सोपी गुरुकिल्ली आहे असं समजा. बरं, मग या समानतेच्या अगदी हृदयापासूनच म्हणजे मूळ गोष्टीपासून सुरुवात करूया. कोणत्याही सिस्टमला चालवण्यासाठी एक पॉवर सोर्स लागतो, नाही का? आपल्या शरीरात ते काम हृदय करतं. मग सर्किटमध्ये असं हृदय कोणतं असतं? तर ते असतं व्होल्टेज. व्होल्टेजला आपण विजेचं प्रेशर किंवा दाब म्हणू शकतो. जसं आपलं हृदय दाब निर्माण करून रक्त पुढे ढकलतं, अगदी तसंच बॅटरी किंवा जनरेटर व्होल्टेज तयार करतो. आणि हाच व्होल्टेजचा दाब इलेक्ट्रॉन्सना संपूर्ण सर्किटमधून फिरायला भाग पाडतो. व्होल्टेज नसेल तर काहीच हालचाल होणार नाही, सगळं शांत. आणि हेच बघा या डायग्राममध्ये दिसतंय. हा जो 60 व्होल्टचा सोर्स आहे ना, तोच या सर्किटचं हृदय आहे. सगळी ताकद इथूनच येतेय. ओके, तर आपल्याकडे एक पंप म्हणजे व्होल्टेज आहे. पण हा पंप नक्की काय ढकलतोय आणि त्याच्या रस्त्यात काही अडथळे येतात का? चला आता सिस्टीमच्या पुढच्या 2 महत्त्वाच्या भागांबद्दल जाणून घेऊया. जर व्होल्टेज म्हणजे दाब असेल तर करंट म्हणजे तो प्रत्यक्ष प्रवाह. जसं आपल्या रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहतं तसंच काहीसं. करंट म्हणजे तारेतून वाहणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची संख्या. सरळ हिशोब आहे, दाब जितका जास्त तितका प्रवाहही जास्त. आणि हा डायग्राम बघा किती छान दाखवलंय. करंट नेहमी एक पूर्ण बंद मार्गातून वाहतो. हे बाण दाखवत आहेत की इलेक्ट्रॉन्स बॅटरीच्या एका बाजूने निघून सगळ्या भागांमधून फिरून दुसऱ्या बाजूला परत येतात. हा एक न थांबणारा लूप आहे. पण हा प्रवाह नेहमीच अगदी मोकळा नसतो. इथे येतो रेझिस्टन्स. रेझिस्टन्स म्हणजे एक प्रकारचं घर्षण किंवा अडथळा. जसं आपल्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्या की रक्ताचा फ्लो कमी होतो, तसंच रेझिस्टन्स करंटचा वेग कमी करतो. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळेच आपण विजेच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवू शकतो. सर्किटच्या डायग्राममध्ये ही जी झिगझॅग लाईन दिसते ना, ते आहे रेझिस्टर. त्याचं मुख्य काम आहे करंटच्या फ्लोला कंट्रोल करणं. जर रेझिस्टर नसतील तर अनेक सर्किट्समध्ये इतका जास्त करंट वाहील की ते खराब होतील किंवा जळून जातील. आत्तापर्यंत सगळं किती सोपं वाटत होतं नाही का? व्होल्टेज, करंट, रेझिस्टन्स. पण थांबा, कहाणीत एक ट्विस्ट आहे, एक ऐतिहासिक घोळ, ज्यामुळे आपली ही सोपी उपमा थोडी गुंतागुंतीची होते. एक साधं लॉजिक आहे. इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि तेच वाहतात. म्हणजे प्रवाह निगेटिव्ह टोकाकडून पॉझिटिव्ह टोकाकडेच व्हायला हवा, बरोबर? कारण निगेटिव्ह चार्ज एकमेकांना दूर ढकलतो आणि पॉझिटिव्ह चार्जकडे ओढला जातो. अगदी बरोबर वाटतंय. पण खरी गंमत तर आत्ता आहे. हो, हे खरं आहे. बेंजामिन फ्रँकलिन, ज्यांनी विजेवर खूप मोठं काम केलं, त्यांनी असा अंदाज बांधला की विजेचा प्रवाह हा पॉझिटिव्ह टोकाकडून निगेटिव्ह टोकाकडे जातो. अर्थात हे त्यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लागण्या खूप आधी सांगितलं होतं. आणि झालं असं की त्यांचा अंदाज नेमका उलटा ठरला. आणि या एका ऐतिहासिक चुकीमुळे आज इंजिनियर्स 2 वेगवेगळ्या प्रवाहांबद्दल बोलतात. एक आहे कन्व्हेन्शनल फ्लो म्हणजे पारंपरिक प्रवाह, जो फ्रँकलिनने सांगितलेला पॉझिटिव्ह तर निगेटिव्ह आहे. आणि गंमत म्हणजे आजही अनेक सर्किट डायग्राममध्ये हाच दाखवला जातो. आणि दुसरा आहे इलेक्ट्रॉन फ्लो, जो इलेक्ट्रॉनचा खराब भौतिक प्रवाह आहे, म्हणजे निगेटिव्ह तर पॉझिटिव्ह. त्यामुळे पुढच्या वेळी कुठलाही सर्किट डायग्राम बघताना गोंधळू नका, दोन्ही गोष्टी वापरल्या जातात. आणि हे वाक्य या सगळ्या गोंधळाचं किती छान वर्णन करतं बघा. मानकामांबद्दलची चांगली गोष्ट ही आहे की निवडण्यासाठी ती खूप जास्त आहेत. इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात आजही आपण सोयीसाठी एका ऐतिहासिक चुकीच्या नियमाचा वापर करतोय. चला आता या सगळ्या वेगवेगळ्या भागांना एकत्र जोडणाऱ्या एका सुंदर आणि सोप्या गणितीय नियमाकडे वळूया. आणि तो नियम आहे ओहमचा नियम. V=I/R. फक्त ही 3 अक्षरं. पण याच 3 अक्षरांवर विजेचं संपूर्ण जग उभं आहे. हे छोटंसं समीकरण व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स यांचं नातं स्पष्ट करतं. आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर आपण दाब म्हणजे व्होल्टेज वाढवला तर प्रवाह म्हणजे करंट वाढेल. अर्थात जर अडथळा म्हणजे रेझिस्टन्स तेवढाच राहिला तर.
आणि जर आपण अडथळा वाढवला तर प्रवाह कमी होईल. हे तिन्ही एकमेकांशी इतके घट्ट जोडलेले आहेत की एकाला बदललं की दुसऱ्यावर परिणाम होणारच. आणि हे नातं लक्षात ठेवायला हा त्रिकोण खूप मदत करतो. एका नजरेत कळतं की हे तिघे एकमेकांवर कसे अवलंबून आहेत. एकाला बदललं की बाकीचे कसे बदलतात हे लगेच समजतं. हाच तो जादूचा नियम आहे जो या सगळ्याला एकत्र बांधून ठेवतो. तर आता हे सगळं एकत्र जोडून पाहूया. आपण जे काही शिकलो, व्होल्टेज, करंट, रेझिस्टन्स आणि ओहमचा नियम, हे फक्त साध्या सर्किटपुरतं मर्यादित नाहीये. आपल्या हातातल्या छोट्या टॉर्चपासून ते करोडो ट्रान्झिस्टर्स असलेल्या आपल्या स्मार्टफोनच्या चिपपर्यंत प्रत्येक आधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तूचा हाच पाय आहे. बघा, हे किती साधे नियम आहेत, पण त्यांनी किती गुंतागुंतीचं आणि शक्तिशाली जग उभं केलंय. त्यांनी आपलं संपूर्ण जगच बदलून टाकलंय. पण ही कहाणी इथेच थांबत नाही. भविष्यात येणारे सर्किट्स काय काय नवीन गोष्टी शक्य करतील याची आपण आज फक्त कल्पनाच करू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादं बटण दाबाल तेव्हा त्या तारेच्या आत चालणाऱ्या विजेच्या अदृश्य पण सुंदर खेळाचा नक्की विचार करा.